नमस्कार, मी श्री प्रवीण लक्ष्मणराव केसरकर, माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 64. आता सध्या प्रभाग क्रमांक 64 हा माझा शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय हा प्रभाग होता. याला संलग्न असणारे टेंबलाईवाडी विक्रमनगर हे 21-22 क्रमांकाचे मतदारसंघ. त्याचप्रमाणे आता नव्यानं होऊ घातलेला राजेंद्रनगर प्रभाग हा असे एकूण सर्व प्रभाग 4 प्रभाग मिळून सध्याचा झालेला प्रभाग क्रमांक 17. प्रभाग क्रमांक 17मध्ये बरंचसा झोपडपट्टी एरिया पण अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे राजेंद्रनगर साईडला आपण पाहिलं तर रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटी, अरुणोदय हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, त्याचप्रमाणे वैभव हाऊसिंग सोसायटी असे प्रचंड विखुरलेला उपनगरांचा देखील भाग याच्यामध्ये समाविष्ट होतो. तर निश्चितपणे अनेक आव्हानं आहेत उपनगरांना डेव्हलप करण्याची. याच्यामध्ये प्राधान्याने पाण्याचे प्रश्न आहेत. तर पाण्याचा प्रश्न कसा तडीस नेता येईल याचं देखील आम्ही वॉटर सप्लाय या यंत्रणेशी विचारविनिमय करून आम्ही त्याच्यावर उपाययोजना योजत आहोत. त्याचप्रमाणे पाहायचं झालं तर आता आज आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या वाढदिनी आजच आमच्या काँग्रेस पक्षाने आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याच्यामध्ये आमचे आदरणीय नेते बंटी पाटील साहेब यांनी सर्वसमावेशक आणि जो खरोखरच लोकांना अभिप्रेत असलेला असा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कारण हा जाहीरनामा प्रसिद्धीकरण करण्यापूर्वी 1 महिन्यापासून आम्ही नागरिकांमधून, आम जनतेमधून त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या असणाऱ्या उमेदवारांच्याकडून अपेक्षा यांचा आम्ही मागणी केली होती. त्याप्रमाणे लोकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यांनी आमच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा याला अनुसरूनच हा आम्ही नवीन शहराचा आराखडा बनवला आहे, किंबहुना हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तर या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट असलेले अनेक उपक्रम हे फार वाखाणण्याजोगे आहेत. प्राधान्यानं उल्लेख करायचा झाला तर आज कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची भयानक भीषण अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यावर आम्ही येणाऱ्या या कालावधीमध्ये 7,000 गाड्या कशा पार्क होतील, तर मल्टीलेवल कार पार्किंगचा आम्ही प्रोजेक्ट राबवत आहोत. त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी तर आम्ही एक नवीन ॲप लॉन्च करतो आहोत, जेणेकरून शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच लोकांना या ॲपद्वारे कुठं वाहतुकीची कोंडी झालेली आहे, कुठं पार्किंग उपलब्ध आहे याची माहिती पहिल्यांदाच मिळेल, जेणेकरून आपल्याला वाहतूक कोंडीचं निर्मूलन करता येईल. त्याचप्रमाणे आता जो आपला थेट पाईपलाईनचा प्रश्न आदरणीय बंटी पाटील साहेबांनी मार्गी लावला होता, पण त्या अनुषंगाने पुढील जी कारवाई होती ती महापालिकेच्या प्रशासनाकडनं पार पाडणं गरजेचं होतं. पण त्याच्यामध्ये देखील अनेक त्रुटी राहिल्या आहेत. तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही त्या राहिलेल्या त्रुटी कशा दूर करता येतील याचा देखील जाणीवपूर्वक प्रयत्न करू.